जय हिंद मित्रांनो, डिअर नोकरी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, जोपर्यंत नाही का तुम्ही काहीतरी नाही का जीवनामध्ये काही करत नाही ना, तोपर्यंत कोणीच तुमचं डिअर नाही किंवा तुम्ही कोणाचे डिअर होऊ शकणार नाही बरं का. कारण की नाही का ह्या लाईफमध्ये तर असंच आहे भाऊ, जोपर्यंत आपण काही करत नाही ना तोपर्यंत आपल्याला कोणी व्हॅल्यू देत नाही. आणि जरी तुला वाटत असेल की मला लोक लय मानता किंवा माझं खूप मोठं स्टेटस आहे, तर नाही का एक वेळेस नाही का शिवाय बापाच्या पैशाच्या नाही का बाहेर फिरून पहा, पाहुण्यांमध्ये जाऊन पहा, त्यावेळेस तुला कळल की खरी लाईफ काय. तर चला वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा या ठिकाणी करंट अफेअर्स 10 तारखेचे क्वेश्चन आहे. तर बघा पहिला क्वेश्चन असा आहे, ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट 2024 कुठे आयोजित केले जात आहे. तर बघा हे जे की आहे ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच बघा ए आय, आपण ज्याला म्हणतो ए आय आहे की नाही. आता सध्या ए आयचा जमाना चालू आहे. कशावरती बघा, तुमचं व्हॉट्सअप असेल, इन्स्टा असेल, तर त्याच्यावरती ए आय फीचर येतं बघा. तुम्ही फक्त टाकलं, तुम्हाला कोणती जरी माहिती लागत असेल ना तर काही सेकंदात लगेच अवेलेबल होऊन जाते. तर ते असं आहे ए आय. तर काही दिवसांनी बघा असं पण होऊ शकतं की इतक्या प्रमाणात नोकऱ्या कमी होऊन जातील की माणसाची गरज पण पडणार नाही. म्हणजे कोणता बी डाटा तुम्हाला काही सेकंदात अवेलेबल होऊन जातो ना, बरोबर आहे का नाही. त्यामुळे असं म्हणतोय मी, त्यामुळे अजून सुद्धा चान्स आहे की तयारी करा स्वतःसाठी. काही दिवस द्या, काही वर्ष द्या, तुम्ही 100% नोकरी लागणार, 100% स्वतःच्या पायावरती उभे राहणार. तर बघा हे समिट कुठं झालं आहे, ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर ते झालेलं आहे बघा हैदराबाद या ठिकाणी, बरोबर. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे बघा. असा प्रश्न आहे. तर ह्या ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे अध्यक्ष म्हणून राजा रणधीर सिंह यांच्या निवड झाली आहे. तर हे नाही का राजा रणधीर सिंह हे एक खूप एक्सपिरियन्स म्हणजे अनुभवी असे नाही का प्रशिक्षक आहे, बरोबर. तसेच ते नाही का नेमबाज पण आहे. तर अशाच व्यक्तींची या ठिकाणी निवड होती आणि हे भारतातले पहिले व्यक्ती आहे का जे की ह्या ठिकाणच्या अध्यक्षपदावरती रुजू झालेले. तर चला बघू नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा, फुटबॉल इतिहासात 900 गोल पूर्ण करणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे. तर बघा जे काही फुटबॉल आहे त्यामध्ये नाही का 900 गोल करणारा नाही का पहिला खेळाडू जो इतिहासामधला असणार आहे. तर तो कोण बनला आहे, तर तो बनला आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. क्रिस्टियानो रोनाल्डो हे असं नाव आहे की ज्याला की नाही का जगामध्ये असं कोणीच नाही का जे ओळखत नाही, बरोबर आहे का नाही. कारण खूप मोठे याचे असे फॅन आहेत आणि ज्यावेळेस पण तुम्ही त्याची मॅच बघशाल ना तर इतकी जबरदस्त एनर्जी वगैरे असते त्याच्यामध्ये की तो म्हणजे पूर्ण जीव लावून खेळत असतो. आणि त्याचंच फळ म्हणजे की बघा त्याने आता 900 गोल, म्हणजे याच्या अगोदर जो की मेसी होता, मेसी फुटबॉल खेळाडू, त्याचं काही रेकॉर्ड होतं त्याचे 800 काय ते 850 प्लस त्याचे गोल होते. एक्झॅक्ट सांगता नाही येणार, पण 800 प्लस गोल होते. तर त्याचाही रेकॉर्ड तोडून भावने आता 900 गोल केले आणि हा इतिहासातला पहिला एकमेव खेळाडू बनलाय की ज्याने नाही का 900 गोल केले जे की फुटबॉलमध्ये, बरोबर. तर तो आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. आणि क्रिस्टियानो रोनाल्डोची बघा इन्स्टावरती सुद्धा खूप सारे फॅन फॉलोईंग आहे. आणि त्याने फक्त एका दिवसात नाही का, आता यूट्यूब चॅनल त्याने रिसेंटलीच ओपन केलं, तर त्या यूट्यूबला त्यांनी एका दिवसामध्ये बघा एका दिवसात त्याचे जवळपास नाही का म्हणजे 24 तासात नाही का त्याचे जवळपास 20 मिलियन फॉलोअर्स नाही का कंप्लीट झाले होते. तो पण एक त्याने एक विक्रम केलेला आहे. कारण की लोक नाही का कितीतरी दिवसापासून झटतं तरी त्यांचं इतके फॉलोअर्स होत नाही. पण यामागे ही एक गोष्ट आहे, कारण तो ऑलरेडी इतका पॉप्युलर आहे. कारण की त्याची त्या गोष्टीमागे फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे त्याची मेहनत, त्याचं डेडिकेशन त्याच्या खेळाप्रती. त्यामुळे तो नाही का इतका लोकांचा चाहता आहे, इतका लोक त्याचे इतके चाहते. त्यामुळेच या सगळ्या गोष्टी आहे. आणि आणखी त्याच्या नावावरती हा एक विक्रम झालेला आहे. तर बघा चला पुढचा क्वेश्चन बघा, जागतिक मुकबधीर नेमबाजी स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने 3 सुवर्ण जिंकले बघा. किती सुवर्ण? 3. तर बघा त्या खेळाडूचं नाव आहे धनुष श्रीकांत. हा भारतीय खेळाडू आहे धनुष श्रीकांत. याने जागतिक नेमबाजी स्पर्धेत 3 सुवर्ण पदक जिंकलेत. बघा या ठिकाणी नाही का आपल्याला म्हणजे बघा दोन्ही हात आहे, पाय आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला बोलता येतं, सगळं समजतं. पण तरी आपण जर थोडं जरी यश आपलं हुकलं, म्हणजे बघा 1-2 मार्कावरून आपण समजा भरती करणारे असू त्याच्यातून कटलो तर आपण खचून जातो. असं वाटतं यार नको, ह्या काहीच करायचं नाही, मला सगळं सोडून द्यायचं. पण बघा हे खेळाडू यांच्याकडे समजा मुकबधीर, यांना ऐकू शकत नाही किंवा बोलू शकत नाही, तरी ही जिद्द इतकी ठेवली की बघा 3 गोल्ड या ठिकाणी भावना जिंकली. आणि असंच पॅरा ऑलिम्पिकमध्ये पण बघा तुम्ही
ज्यांना हात नाही आहे किंवा पाय नाही, अशा व्यक्ती पळताय, धावताय, सगळं करताय, पण खचत नाही. म्हणजे इतकं डेडिकेशन पाहिजे माणसामध्ये की यार मी करणार, बस ही एक जिद्द पाहिजे, तेव्हाशीच कोणतीही गोष्ट होते. नाहीतर नाही का कोणती गोष्ट म्हणजे जर ठरवलं तर सगळं सोपं आहे आणि जर सोडून दिलं तर खूप अवघड आहे. त्यामुळे नाही का प्रयत्न करत राहणं, ट्राय करत राहणं हे आपल्या हातात आहे आणि ते करायला पाहिजे. तर चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण किती पदके जिंकली आहेत? तर बघा जी काही पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा आहे त्यामध्ये नाही का जे आपले खेळाडू आहे त्यांनी एकूण किती पदके जिंकले, त्यामध्ये सिल्वर पण आहे, गोल्डन पण आहे आणि ब्रॉन्झ पण आहे. तर असे एकूण नाही का 29 पदके नाही का या ठिकाणी खेळाडूंनी जिंकलेले आहेत. पुढचा क्वेश्चन आहे पहा, मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कोणते अभियान सुरू करण्यात आले आहे बघा. तर ते आहे जे की आता बघता तुम्ही रिसेंटली न्यूज वगैरे तुम्ही पाहतच असतील की जसं की कोलकाता वगैरे आपल्या महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी नाही का जे की लहान पोरांवरती जे अत्याचार होत आहे किंवा स्त्रियांवरती अत्याचार होत आहे, ह्या अशा बऱ्याच घटना नाही का तुम्ही पाहिलेल्या असेल. तर ह्या अशा अत्याचाराच्या ज्या काही घटना वगैरे होत आहे त्यासाठी नाही का ह्या लहान मुलांवरील ज्या काही अत्याचार आहे ते रोखण्यासाठी नाही का एक अभियान सुरू करण्यात आले आहे. तर त्या अभियानाचं नाव आहे सक्षम बालक अभियान. तर बघा हे लक्षात ठेवायचं, सक्षम बालक अभियान म्हणून एक अभियान सुरू केलं आहे. तर हे कशासाठी आहे तर मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी, थांबवण्यासाठी. पुढचा क्वेश्चन आहे बघा, इंग्लिश खाडी किंवा चॅनल पण म्हणतात इंग्लिशमधूनच त्याला. तर इंग्लिश खाडी पोहून ओलांडणारे सर्वात वृद्ध भारतीय कोण ठरले आहेत, कोण बनले आहेत? तर बघा एका वृद्ध व्यक्तीने हे काय म्हणतात टार्गेट केलं आहे, कंप्लीट केलं आहे की त्यानं ती इंग्लिश खाडी जी आहे ती पोहून पार केली. तर ती व्यक्ती कोण आहे तर सिद्धार्थ अग्रवाल जे आहेत ते यांनी नाही का इंग्लिश खाडी पोहून नाही का पार केली. तर ते करणारे असे नाही का भारतातील वृद्ध व्यक्ती आहे, म्हणून हा क्वेश्चन चर्चेत आहे. तर हे नाव तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायचं, लक्षात ठेवायचं, सिद्धार्थ अग्रवाल. तर चला पुढचा क्वेश्चन पाहू. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा भारतीय जे ऑलिम्पिक संघटना आहे बरोबर त्याचं अध्यक्षपद कोणाकडे आहे? जे काही भारतीय खेळाडू आहे, पूर्व खेळाडू म्हणजे अगोदर ज्या रनर होत्या ज्या की पी टी उषा यांच्याकडे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचं अध्यक्षपद आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तसंच पुढे बघा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धा ज्या की महिलांची जे एकेरीचं जे आहे विजेतेपद ते कोणी पटकवलं आहे? तर ती बघा त्या लेडीजचं नाव आहे आयरन्ना रबालेंका. तर ही बेलारूसची ही टेनिसपटू आहे. तर हिनं नाही का अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं एकेरीचं पदक तिने पटकवलेलं आहे. तर पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा, शरद कुमार हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर आता बघा पॅराऑलिम्पिक जे काय चालू आहे पॅरिसमध्ये त्यामध्ये शरद कुमार हा भारतीय खेळाडू आहे. तर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हा उंच उडी या खेळाशी संबंधित आहे आणि ह्या प्रकारामध्ये नाही का उंच उडीमध्ये त्याने रौप्य पदकाची कमाई केलेली आहे. तर असे आजचे नाही का जे करंट अफेअर्सचे क्वेश्चन होते ते आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद.